नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आम्ही आलो आहे भाजीच्या मळ्यामध्ये. आज थोडा पाऊस कमी आहे, तर थोडं आता म्हटलं इथलं पाण्याचं वातावरण दाखवते. इथे आमचं गणपती वगैरे येतो, विसर्जन असतं गणपतीचं. इथे तिथे भरपूर पाणी आले. असं वाटतं की नाही, असं वाटतं की मे महिन्याचं पाणीच फाटलं आहे आणि डायरेक्ट जून महिना आला आहे. कारण हा पाऊस एवढा बेफान आला ना मे महिन्यामध्ये. गरमीचे दिवस आणि अचानक पाऊस, सगळंच नुकसान ना. शेतकऱ्यांचं झालंच नुकसान आहे, पण सगळंच नुकसान चारी बाजूनी. भात आणलं आहे लावायला लोकांनी. सगळी शेतच भरून गेलेत. पाण्याचा ओंडा बघा कसा. पेरणी करायची आहे लोकांची, पाणी बघा किती वाहतंय. पेरणी राहिली करायची आहे ना. अवकाळी पाऊस अचानक आला. भरपूर नुकसान, म्हणजे नुकसान होतच आहे. आता लोकांना सांगून पटत नाही ना की 4 दिवस थांबा, 8 दिवस थांबा, पेरणी करायला घेऊ नका. पण पटलं त्यांना पटतं, नाही त्यांना नाही पटत नाही. हो, नांगरून घेतलेल्या शेताची वाट लागली प्रत्येकाच्या. आता आम्ही चाललो आहे भाजीच्या मळ्यामध्ये. तिथे अर्जुनचा मळा पण जवळ आहे, भाजीचा जवळच आहे ना. म्हणजे जाता आता तुमच्यावर थोड्याशा गप्पा मारे. बघा मळब भरलं आहे पूर्ण. आकाश बघा कसं भरलं आहे. मध्येच ऊन येतं, मध्येच मळब होतं. पावसाचा काही भरोसा नाही आहे, पण आज शांत आहे जरा, थोडासा बरं वाटतं आहे. म्हणून इथे आलो आम्ही नदीकाठी. इथे मासे पण भरपूर असतात नदीमध्ये. हे बघा नदीचं पाणी बघा कसं वाहतं आहे, जुळजुळ वाहतं आहे. भाजीच्या मळ्यात चाललो आहे. झाडाच्या कैऱ्या पडल्या आहेत. सुनीता वहिनी कैऱ्या उचलते. आंबे आहेत, आंबे. पाणी बघा नदीचं कसं झुळझुळ वाहतंय. किती मस्त वाटतंय वातावरण. पावसात वाटते पण मजा, पण सारखी लाईट जाते, त्यामुळे कंटाळा येतो. असा पाऊस कधी पडला नाही ना. तर मी अर्जुनच्या मळ्यामध्ये आलो आहे. काय काय भाजी आहे ती बघायची. दोन्ही जॉईंटच आहेत मळे. त्या बाजूला हा अर्जुनचा मळा आहे. बघतो कसली रोपं आहेत का, टॅमॅटोची वगैरे रोपं आहेत का बघायला आलो आहे. नदीला भरपूर पाणी आहे ना. अर्जुनला मासे मिळत असतील भरपूर. इथे असतो तो मासे घ्यायला. भाज्या संपल्या वाटतं याच्या, गवत झाले. हो, भरपूर लावल्या होत्या भाज्या. सगळ्या पावसाने वाट लागली भाज्यांची. भरपूर भाज्या केल्या होत्या बघा. अचानक पाऊस पडल्यामुळे सगळ्याची वाट लागली. अर्जुन नाही वाटतं, ते झोपडं पण हे झालं आहे, राहत नाही वाटतं. इथे पावसातून नसेल राहत. ठीक आहे, पावसातून काय राहील, धोधो पाऊस पडतोय. बियाण्याची मिरची वगैरे आहे इथे. बियाण्याला ठेवले वांगी, मिरची. हे बघा बियाण्याला ठेवले सगळे. पुढच्या वेळी लावेल तेव्हा. चांगलंच पावसाने नुकसान सगळ्यांचं केलं. हो, कुसली वांगी बघा, सगळी वांगी कुसली. तिकडे ह्याची कारल्याची मंडप आहे वाटतं. हो, तिकडे वरती लावलेत ना. हो,
हम्म. अवघड आहे ना वाट इथे, तरी पण यायचं. सगळ्या भाजीपाल्याचं नुकसान ना. आम्ही मामांच्या मळ्यामध्ये आलो आहे, त्यांचं मग भरपूर नुकसान झालं. यावर्षी करायला गेलेले, मस्त त्यांनी मेहनत घेतली होती, पण भरपूर नुकसान झालं. तिकडे ना हे सगळं लावलं होतं. अरे बापरे, सगळं काढून झालं काय म्हणलं ना. सगळ्या भाजीपाल्याचं नुकसान झालं. चला आता आम्ही चाललोय मळ्यामध्ये. मळ्यात काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. कुठून येऊ? हां येत आहे मी, इथे येते. काही शिल्लक राहिलेलं नाही मळ्यामध्ये. सगळ्या मिरची, फ्लावर, कोबी व जे काय लावलं होतं सगळ्याचं नुकसान झालं. टॅमॅटो, वांगी सगळ्याचं नुकसान झालं आहे. पुरं जवळजवळ त्यांनी भरपूर खर्च केला होता. म्हणतात ना औषधं वगैरे जी असतात ना, भाज्यांना जे लागतात ते आयुर्वेद जे काय लागतं ना, खत पाणी, ते सगळं त्यांनी वेळेवर टाकलं होतं. पण पावसाने सगळं, पावसाच्या अगोदर नुकसान झालं, कारण गुरं शिरली. इथून त्यांनी पॅकिंग केलं, मग तिकडून गुरं शिरली आणि सगळ्या शेतीची वाट लागली भाजीपाल्याची. म्हणतात ना माणूस स्वतःचा पैसा खर्च करून करतो, पण त्याला यश आलं तर बरं, नाही तर असं नुकसान. तर त्यांचं भरपूर नुकसान झालं आहे. त्यांची बहीण आहे मामांची, चालले कसली रोपं आहेत का बघायला. मी सुद्धा जाते. आज इथपर्यंत छोटासा म्हणजे व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला, दाखवण्याचा प्रयत्न केला. पावसाने भरपूर नुकसान केलं ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.